Now let's see the types of communication. There are three groups which indicate the types of communication. In group A, there are two types, simplex communication and duplex communication. In case of simplex communication, signal travels in only one direction. Okay. Here इथे आपण याचं एक्झाम्पल बघायला गेलो तर रेडिओ टी व्ही दोन्हीमध्ये आपण रेडिओमध्ये फक्त ऐकायचं काम करतो, आपण त्याला रिप्लाय नाही करत. ओके. तसंच टी व्हीमध्ये पण टी व्ही आपण ऑब्झर्व करतो, त्याला आपण रिप्लाय नाही करत. सो सिग्नल ट्रॅव्हल्स इन ओनली वन डायरेक्शन. सो सिम्प्लेक्स communication is nothing but where signal travels in one direction, there is no feedback from other end, hence it is also known as one way communication. Next type is duplex communication. It has two types, half duplex and full duplex. In case of half duplex, two terminals communicate with each other but alternately. म्हणजे एका वेळी दोन्ही टर्मिनल एकमेकांशी कनेक्ट होऊ शकत नाही. ह्याचं एक्झाम्पल घ्यायचं झालं तर वॉकी टॉकी किंवा वायरलेस सेट ज्याला आपण म्हणतो, पोलीस आणि मिलिटरी जे यूज करतात. ओके. दॅट इज एक्झाम्पल ऑफ हाफ ड्युप्लेक्स. ओके. वन पर्सन ट्रान्समिट सिग्नल ॲट ए टाईम अँड देन अदर पर्सन रिप्लाइज. दिस इज नोन ॲज हाफ ड्युप्लेक्स कम्युनिकेशन. नाऊ नेक्स्ट इज फुल ड्युप्लेक्स कम्युनिकेशन. इन दिस two terminals or both ends transmit and receive the signal at a same time or simultaneously. इथे कसं असतं, सायमल्टेनियसली असतं आणि इकडे हाफमध्ये अल्टरनेटली असतं. ओके. म्हणजे आधी एक कम्युनिकेट करणार नंतर दुसरं. इथे तसं नाही, इथे सायमल्टेनियस दोन्ही टर्मिनल एकमेकांशी ॲट ए टाईम कम्युनिकेट करू शकतात. याचं एक्झाम्पल घेतलं तर टेलिफोन कन्व्हर्सेशन ज्याला आपण म्हणतो किंवा टेलिफोन कम्युनिकेशन, दिस इज एक्झाम्पल ऑफ फुल ड्युप्लेक्स कम्युनिकेशन. ओके. सो दिस इज ए ग्रुप. नाऊ बी ग्रुप. बी ग्रुपमध्ये जर आपण बघायला गेलं, देर आर टू टाईप्स, बेसबँड कम्युनिकेशन अँड मॉड्युलेटेड कम्युनिकेशन. बेसबँड कम्युनिकेशन म्हणजे कसं, डायरेक्ट कम्युनिकेशन. द सिग्नल इज ट्रान्समिटेड डायरेक्टली ओव्हर द मीडियम. इट इज नोन ॲज बेसबँड कम्युनिकेशन और बेसबँड ट्रान्समिशन. याचं एक्झाम्पल घ्यायचं झालं तर काय आहे, टेलिफोन सिस्टीम आहे. टेलिफोन सिस्टीममध्ये सिग्नल जो आहे तो ॲज इट इज वायरमधून किंवा जी केबल असते त्याच्यातून ॲज इट इज सेंड केला जातो, विदाउट एनी कन्व्हर्जन और विदाउट एनी मॉड्युलेशन. सो दिस इज नोन ॲज बेसबँड कम्युनिकेशन. नेक्स्ट वन इज मॉड्युलेटेड कम्युनिकेशन. मॉड्युलेटेड कम्युनिकेशनमध्ये काय केलं जातं, हिअर सिग्नल इज मॉड्युलेटेड और ओरिजिनल सिग्नल इज सेंड विथ कॅरियर सिग्नल. कारण सिग्नल अलोन काय करू शकत नाही, इन्फॉर्मेशन सिग्नल अलोन जो डिस्टन्स आहे तो ट्रॅव्हल नाही करू शकत. सो फॉर लॉंग डिस्टन्स कम्युनिकेशन मॉड्युलेटेड कम्युनिकेशन इज यूज. त्याच्यामध्ये पण टाईप्स आहेत, ॲनालॉग मॉड्युलेशन अँड डिजिटल मॉड्युलेशन. ॲनालॉग मॉड्युलेशनचे टाईप्स कोणते आहेत, ॲम्प्लिट्यूड मॉड्युलेशन, फ्रिक्वेन्सी मॉड्युलेशन ज्याला आपण FM म्हणतो, नंतर फेज मॉड्युलेशन. डिजिटलमध्ये पण टाईप्स आहेत, पल्स विड्थ मॉड्युलेशन, पल्स पोझिशन मॉड्युलेशन, पल्स ॲम्प्लिट्यूड मॉड्युलेशन. जसं नावावरून इथे जो कॅरियर सिग्नल आहे ॲनालॉगमध्ये तो ॲनालॉग असतो, ॲनालॉग फ्रिक्वेन्सी सिग्नल यूज केला जातो. आणि इथे डिजिटलमध्ये काय असतो, जो कॅरियर सिग्नल आहे तो कसा आहे, डिजिटल फॉर्ममध्ये आहे, 0101 या फॉर्ममध्ये आहे. म्हणून याचे दोन टाईप्स आहेत. नेक्स्ट आहे सी ग्रुप. आता सी ग्रुपमध्ये पण काय आहे, कोणत्या टाईप्सचे कम्युनिकेशन असतात, ॲनालॉग कम्युनिकेशन इज देअर, डिजिटल कम्युनिकेशन इज. ॲनालॉग सिग्नलमध्ये काय असतं, ॲनालॉग सिग्नल कसं आहे, दॅट इज कंटिन्युअसली व्हेरिंग सिग्नल ऑफ करंट अँड वोल्टेज. नाऊ विच सिग्नल्स आर ॲनालॉग सिग्नल, ऑडिओ अँड व्हिडिओ सिग्नल, दे आर ॲनालॉग सिग्नल. कारण आपला जो व्हॉईस असतो तो किंवा व्हिडिओ सिग्नल कसा आहे, ह्या टाईपमध्ये असतो. ओके. इट इज कंटिन्युअसली व्हेरिंग सिग्नल. सो दिस इज ॲनालॉग टाईप ऑफ सिग्नल. आणि याचं जे एक्झाम्पल आहे ते काय आहे, रेडिओ कम्युनिकेशन, टी व्ही कम्युनिकेशन, दीज आर द एक्झाम्पल्स ऑफ ॲनालॉग कम्युनिकेशन. नेक्स्ट टाईप इज digital communication. In digital communication, the signal or data is represented in the form of 0 and 1. 0 means logic 0, 1 means logic 1. मग आता ह्या voltage levels असतात. Logic 0 means 0 volt, logic 1 means 5 volt or high volt असं ज्याला आपण म्हणतो. ओके.
नाउडेज काय करतो आपण इन रेडिओ अँड टी व्ही कम्युनिकेशन ऑल्सो ॲनालॉग सिग्नल इज कन्वर्टेड इन टू डिजिटल अँड देन द सिग्नल इज ट्रान्समिटेड. आता याचे एक्झाम्पल घ्यायचे झाले तर काय आहे, फॅक्स आहे, इंटरनेट आहे, सेलफोन आहे. दीज आर एक्झाम्पल्स ऑफ डिजिटल कम्युनिकेशन. Now let's see why modulation is necessary or necessity of modulation. I told you why modulation is necessary. To avoid, first reason is to avoid the attenuation of signal, because audio signal cannot be directly transmitted. The power is very small, okay, and it gets attenuated after some distance. It almost becomes zero, while high frequency signal can be sent over long distance even if the power is small. So we can avoid attenuation of signal by using the modulation. अटेन्युएशन होतं म्हणजे काय होतं, सिग्नलची स्ट्रेंथ जरी हा ओरिजिनल सिग्नल आहे, आफ्टर सम टाईम द सिग्नल बिकम्स लाईक ऑलमोस्ट झिरो. सो हे अवॉइड करायचं असेल तर आपल्याला काय करायला लागेल, वी हॅव टू मॉड्युलेट दिस सिग्नल विथ हाय फ्रिक्वेन्सी सिग्नल, आणि मग हाय फ्रिक्वेन्सी सिग्नल बरोबर मॉड्युलेट करून सेंड केला तर त्याची जी स्ट्रेंथ आहे ती कमी होत नाही. नाऊ द नेक्स्ट रिझन इज टू अवॉइड द इंटरफरन्स. अवॉइड इंटरफरन्स मीन्स वॉट, काय होतं, इफ डिफरंट पर्सन कम्युनिकेट ॲट द सेम टाईम द ऑडिओ फ्रिक्वेन्सी रेंज is used by all of them, due to which all signal interferes with each other and we cannot distinguish the which signal is actual signal, and the result of this the noise is created. आता ह्याचं एक एक्झाम्पल घ्यायचं झालं तर एक आपण रेडिओ सिग्नलचं एक्झाम्पल घेऊ शकतो की सपोज 2 चॅनल आहेत, 2 चॅनलनी सेम सॉन्ग ॲट अ टाईम प्ले केलं तर काय होणार आहे, दोन्हीची फ्रिक्वेन्सी सेम असणार. आता जर ॲट अ टाईम सेंड केले, दोन्हीची फ्रिक्वेन्सी सेम आहे, तर ते सिग्नल एकमेकांमध्ये काय होणार, इंटरफरन्स होणार, म्हणजे मिक्स होणार, आणि त्याच्यामुळे आपल्याला ऐकायला येताना ओरिजिनल गाणं ऐकायला येऊ शकत नाही, तर त्याच्यामध्ये आपल्याला डिस्टर्बन्स ऐकायला येतो. तुम्ही FM वर बऱ्याचदा ऑब्झर्व पण केलं असेल, 2 सिग्नल ॲट अ टाईम मिक्स होतात आणि मिक्स झाल्यामुळे आपल्याला कोणतंही गाणं व्यवस्थित ऐकायला येत नाही. तर हे त्याचं रिझन आहे. दिस इज कॉल्ड ॲज इंटरफरन्स. सो त्यासाठी काय केलं जातं, प्रत्येक चॅनल जो आहे तो स्वतःची अशी कॅरियर फ्रिक्वेन्सी यूज करतात. म्हणजे जसं आपण म्हणतो की 91.1 मेगाहर्ट्स, 98.3 मेगाहर्ट्स, ह्या ज्या फ्रिक्वेन्सीज आहेत ह्या ॲक्च्युली काय आहेत, ह्या कॅरियर फ्रिक्वेन्सीज आहेत. दे आर नॉट ॲक्च्युअली इन्फॉर्मेशन. जो ओरिजिनल इन्फॉर्मेशन सिग्नल आहे तो नाही आहे. हे मेगाहर्ट्ज म्हणजे काय आहेत, हे कॅरियर फ्रिक्वेन्सी आहेत त्याच्या, त्यामुळे हे वेगवेगळे कॅरियर यूज केले जातात. मग जरी सेम सॉन्ग दोन्ही कॅरियर फ्रिक्वेन्सीनी कॅरी केलं तरी ही जी फ्रिक्वेन्सी सेपरेट असल्यामुळे काय होतं, आपल्याला ते प्रॉपरली 2 वेगवेगळ्या ठिकाणी 2 वेगवेगळ्या चॅनलला किंवा वेगवेगळ्या फ्रिक्वेन्सीला आपण ते सॉन्ग ऐकू शकतो आणि त्याच्यामध्ये कुठलंही मिक्सिंग आपल्याला बघायला मिळत नाही. सो दिस इज हाऊ वी कॅन अवॉइड द इंटरफरन्स बाय यूजिंग द मॉड्युलेशन ऑफ द सिग्नल. नेक्स्ट अँड इम्पॉर्टंट रिझन इज टू रिड्यूस द हाईट ऑफ अँटेना. नाउ लेट्स सी इन डिटेल हाऊ वी कॅन रिड्यूस द हाईट ऑफ अँटेना बाय यूजिंग मॉड्युलेशन. सी, if c is the velocity of light, n is the frequency of signal, and lambda is the wavelength, then lambda is nothing but wavelength equal to c upon n. Now let's take an example of frequency is 20 kilohertz. This is the maximum frequency. Human voice frequency किती आहे, 20 hertz to 20 kilohertz. मॅक्झिमम फ्रिक्वेन्सी आपण घेतली. लेट्स अज्युम फ्रिक्वेन्सी इज 20 kilohertz and velocity of light is 3 × 10⁸. Then lambda, wavelength becomes 15 kilometer. Okay. Now the rule is what? Height of the antenna should be 1/4 of the lambda. Okay. Height equal to 1/4 of lambda. Then
it will be 15 kilometer divided by 4, that will be approximately 3.75 किलोमीटर. मग मला सांगा एवढ्या हाईटची अँटिना म्हणजे पॉसिबल तरी आहे का एवढ्या हाईटची अँटिना आपल्याला असेंबल करणं? नाही. सो what we can do, we cannot increase the frequency, कारण ह्युमन व्हॉइस फ्रिक्वेन्सीज मॅक्झिमम 20 किलोहर्ट्ज आहे. त्याच्यापेक्षा जास्त आपण वाढवू शकतो का? नाही. मग इन्स्टेड ऑफ दॅट आपण जर फ्रिक्वेन्सी कॅरियर फ्रिक्वेन्सी इथे पकडली, एक 1 मेगाहर्ट्ज फ्रिक्वेन्सी घेऊया. म्हणजे ओरिजिनल फ्रिक्वेन्सी आपण ह्या फ्रिक्वेन्सीसोबत सेंड केले 1 मेगाहर्ट्ज. मग लॅम्बडा किती होणार? 3 × 10⁸ आपण 1 × 10⁶. ओके. सो धिस बिकम्स 300 मीटर. आणि λ/4 म्हणजे हाईट ऑफ अँटिना किती झाली? 300/4 म्हणजे 75 मीटर. बघा, जर आपण फ्रिक्वेन्सी वाढवत गेलो तर हाईट जी आहे अँटिनाची ती काय होत जाते? कमी कमी होत जाते. म्हणजे अँटिना काय होत जाते? छोटी छोटी होत जाते. ओके. सो टू रिड्यूस द हाईट ऑफ अँटिना व्हॉट इज नेसेसरी? मॉड्युलेशन इज नेसेसरी. आणि मग मॉड्युलेट करतो म्हणजे काय करतो आपण? ओरिजिनल सिग्नल हाय फ्रिक्वेन्सी सिग्नलसोबत सेंड करतो आणि नंतर आपल्याला जो सिग्नल मिळतो तो या फॉर्ममध्ये मिळतो. ओके. सो अशा प्रकारे आपण काय करतो? मॉड्युलेशन करतो आणि तो सिग्नल जो आहे तो सेंड करतो. सो हे 3 कारणं आहेत की आपल्याला मॉड्युलेशनची गरज का लागते. नाऊ लेट्स स्टार्ट विथ द फ्रिक्वेन्सीज रेंजेस in electromagnetic spectrum. First range is extreme low frequency, ELF. Its range is 30 Hz to 300 Hz. There is a difference of how much? 30 Hz to 300 Hz. This is approximate range. Okay. So this extreme low frequency that includes AC power line frequency like 50 Hz, 60 Hz. आपल्याला माहिती आहे MSCB कडून येणारा सप्लाय हा किती आहे? 230 वोल्ट 50 Hz. US मध्ये फ्रिक्वेन्सी जी यूज केली जाते AC लाईनसाठी दॅट इज 60 Hz. सो दिस फ्रिक्वेन्सी रेंज इज यूज फॉर द AC पॉवर लाईन्स. नेक्स्ट फ्रिक्वेन्सी रेंज इज व्हॉइस फ्रिक्वेन्सी, VF. सो इट इज 300 Hz to 3 kHz. Okay, this is normal range of human voice. Next is VLF or very low frequency. Its range is 3 kHz to 30 kHz. Many musical instruments produce sound wave in this range. आपले जे काय म्युझिकल इन्स्ट्रुमेंट आहे, पियानो आहे, हार्मोनियम आहे, सो ते जी फ्रिक्वेन्सी आहे ती VLF व्हेरी लो फ्रिक्वेन्सी रेंजमध्ये येते. दिस रेंज इज ऑल्सो यूज फॉर मिलिटरी कम्युनिकेशन. मिलिटरी कम्युनिकेशनमध्ये जी इन्फॉर्मेशन असते ती खूप सिक्रेट इन्फॉर्मेशन असते. सो दॅट्स वाय ते नॉर्मल फ्रिक्वेन्सी यूज करत नाही. एकतर हाय फ्रिक्वेन्सी यूज करतात किंवा लो फ्रिक्वेन्सी यूज करतात, जेणेकरून ती जी फ्रिक्वेन्सी आहे ती इझिली कोणाकडूनही कॅप्चर केली जाणार नाही. नेक्स्ट इज MF. MF मीन्स medium frequency. The range is 300 kilohertz to 3 megahertz. This is medium frequency range. It is used for AM broadcasting services. ओके. AM ब्रॉडकास्टिंग म्हणजे आपली जी रेडिओ आहे, जुने रेडिओ, त्याच्यावर जे AM लागायचं त्याची जी ब्रॉडकास्टिंग रेंज आहे त्याच्यामध्ये ही फ्रिक्वेन्सी यूज केली जाते. ती साधारण असे 535 kHz to 1605 kHz. दिस रेंज इज ऑल्सो यूज फॉर एरोनॉटिकल अँड मरीन नॅव्हिगेशन. ओके. नेक्स्ट इज हाय फ्रिक्वेन्सी, HF. इट्स रेंज इज 3 MHz to 30 MHz. आता बघा HFची रेंज जी आहे ती काय आहे? आता 300 Hz नंतर 3000 kHz, 300 kHz नंतर पुढची काय पाहिजे? 3000 kHz. बट 3000 kHz इज नथिंग बट 3 MHz. ओके. सो इट्स रेंज इज 3 MHz to 30 MHz. सो this high frequency, it is known as shortwave radio communication frequency. Armature radio, citizen brand communication, they also uses this frequency range. Next is VHF, very high frequency. Its range is 30 MHz to 300 MHz. FM radio band uses this frequency range. किती आहे FM ची फ्रिक्वेन्सी कोणाला माहिती आहे? It is
88 मेगाहर्ट्ज टू 108 मेगाहर्ट्ज. कधी ऑब्झर्व केलं तर बघा सगळे रेडिओ चॅनल हे एफ एमचे रेडिओ चॅनल हे या फ्रिक्वेन्सी रेंजमध्ये असतात. सो एफ एम ब्रॉडकास्टिंगसाठी काय केलं जातं, VHF व्हेरी हाय फ्रिक्वेन्सी जी आहे ती रेंज यूज केली जाते. ओके. इट इज ऑल्सो यूज फॉर मरीन अँड एरोनॉटिकल कम्युनिकेशन. Next is UHF, ultra high frequency. The frequency range for UHF is 300 megahertz to 3000 megahertz. 300 megahertz to 3000 megahertz, or 3000 megahertz is nothing but 3 gigahertz. Okay. This frequency is used for TV communication, radar, cell phone. Okay. Next is super high frequency, SHF. It covers the frequency range from 3 gigahertz to 30 gigahertz. This frequency range is also known as microwave frequency. It is mostly used for satellite communication and radar communication. Microwave frequency. Next is extreme high frequency, EHF. Its frequency range is 30 gigahertz to 300 gigahertz. Some special radar and satellite communication uses this frequency range, EHF, extreme high frequency. As the device used in this system are very complex and costly, this system is not widely used. Next, A, B, C, D, E, F, G आहेत बघा. A is millimeter wave, B is infrared, C is visible light, D is ultraviolet, E is X-ray, F is gamma rays, and G are cosmic rays. Okay, out of that infrared rays, electromagnetic waves about 300 gigahertz are known as infrared rays. Okay, wavelength of the spectrum is 0.1 millimeter to 700 nanometer. This is used in data transfer in Bluetooth of mobile, radio astronomy, remote control of TV, and scanning machines. So this is all about electromagnetic spectrum or the frequency ranges used in electromagnetic spectrum. Now let's see the definitions of modulation. We know types of modulation. First is amplitude modulation, frequency modulation, and phase modulation. आता ह्याच्यामध्ये ॲम्प्लिट्यूड मॉड्युलेशनमध्ये काय होतं, दिस इज इन्फॉर्मेशन सिग्नल, कॅरियर सिग्नल किंवा ज्याला आपण रेडिओ फ्रिक्वेन्सी RF कॅरियर असं पण म्हणतो, कारण ही कशी असते, हाय फ्रिक्वेन्सी असते, मेगाहर्ट्समध्ये असते, रेडिओ फ्रिक्वेन्सी आहे. सो ह्याच्यामध्ये काय केलं जातं, इट इज अ प्रोसेस इन विच ॲम्प्लिट्यूड ऑफ RF कॅरियर, ह्याची ॲम्प्लिट्यूड, ह्या कॅरियरची ॲम्प्लिट्यूड चेंज झाले बघा. फ्रिक्वेन्सी सेम राहिलेली आहे, फ्रिक्वेन्सी चेंज होत नाही आहे, फ्रिक्वेन्सी आहे तशीच राहणार, फक्त त्याची ॲम्प्लिट्यूड वर खाली होते. कशाप्रमाणे वर खाली होते, अकॉर्डिंग टू ॲम्प्लिट्यूड ऑफ मॉड्युलेटिंग सिग्नल किंवा ज्याला आपण इन्फॉर्मेशन सिग्नल म्हणतो. हा काय आहे, मॉड्युलेटिंग सिग्नल. सो डेफिनेशन काय येणार, इट इज अ प्रोसेस इन विच ॲम्प्लिट्यूड ऑफ RF कॅरियर वेव व्हेरीज with instantaneous amplitude of modulating signal. काय होते, ह्याची ॲम्प्लिट्यूड चेंज होते, कशाची, RF कॅरियरची ॲम्प्लिट्यूड चेंज होते अकॉर्डिंग टू इन्स्टंटेनियस ॲम्प्लिट्यूड ऑफ मॉड्युलेटिंग सिग्नल. मग आता ही ॲम्प्लिट्यूड चेंज केलेली आहे, कारण डेफिनेशन कशाची बघतोय आपण, ॲम्प्लिट्यूड मॉड्युलेशनची बघतोय. सो ॲम्प्लिट्यूड चेंज झाले, पण त्यावेळी आपल्याला कॉन्स्टंट काय काय ठेवावं लागेल, ॲम्प्लिट्यूड चेंज होते, मग कॉन्स्टंट काय राहणार, तर फ्रिक्वेन्सी कॉन्स्टंट राहणार, फेज कॉन्स्टंट राहणार, आणि पल्स कॉन्स्टंट राहणार आहे. ओके, डिजिटल मॉड्युलेशन असेल तर त्याच्यामध्ये पल्स कॉन्स्टंट राहणार आहे. दोन सिग्नलचा फेज चेंज करायचा नाही आहे, सेम फेजमध्ये राहणार, ते जसे आहेत तसेच राहणार आहेत, आणि फ्रिक्वेन्सी पण सेम राहणार आहे. मग ज्यावेळी ॲम्प्लिट्यूड मॉड्युलेट करतो आपण, ॲम्प्लिट्यूड मॉड्युलेशन असतं त्यावेळी ॲम्प्लिट्यूड RF कॅरियरची चेंज होते, पण फ्रिक्वेन्सी, फेज आणि पल्स कॉन्स्टंट राहणार. ओके, नाउ लेट्स सी द फ्रिक्वेन्सी मॉड्युलेशन. आता हा ओरिजिनल इन्फॉर्मेशन सिग्नल आहे ज्याला आपण मॉड्युलेटिंग सिग्नल म्हणतो. दिस इज कॅरियर सिग्नल. आता ह्याच्यामध्ये काय होतं, फ्रिक्वेन्सी मॉड्युलेशन आहे म्हणजे फ्रिक्वेन्सी चेंज होणार आहे.
इथे ॲम्प्लिट्यूड चेंज नाही होणार, ॲम्प्लिट्यूड जेवढी आहे तेवढीच राहणार आहे, पण फ्रिक्वेन्सी चेंज होणार आहे. बघा जशी याची ॲम्प्लिट्यूड इन्क्रीज झाली इथे फ्रिक्वेन्सी इन्क्रीज झाली. आपल्याला इथे जवळ दिसतात रिपिटेशन. ओके, आता याची ॲम्प्लिट्यूड डिक्रीज झाली, फ्रिक्वेन्सी डिक्रीज झाली. पुन्हा ॲम्प्लिट्यूड इन्क्रीज झाली, फ्रिक्वेन्सी इन्क्रीज झाली. सो याच्यामध्ये काय होणार आहे, इन केस ऑफ फ्रिक्वेन्सी मॉड्युलेशन इट इज अ प्रोसेस इन विच frequency of RF carrier varies with instantaneous amplitude of modulating signal keeping. आता काय कॉन्स्टंट ठेवायचं आहे, आता ॲम्प्लिट्यूड कॉन्स्टंट ठेवायचे, ॲम्प्लिट्यूड फेज अँड पल्स कॉन्स्टंट. इन द सेम वे what is phase modulation? It is a process in which phase of RF carrier wave varies with instantaneous amplitude of modulating signal keeping amplitude, frequency and pulse constant. ह्या 3 डेफिनेशन 3 मार्काला एक्झाममध्ये येऊ शकतात. सो ह्याच्यामध्ये चेंज काय आहे, फक्त इथे जे असेल ॲम्प्लिट्यूड मॉड्युलेशन असेल तर इथे ॲम्प्लिट्यूड येणार, फ्रिक्वेन्सी मॉड्युलेशन असेल तर इथे फ्रिक्वेन्सी येणार, आणि इथे जे मॉड्युलेशन आहे ते सोडून बाकी सगळ्या 3 टर्म कॉन्स्टंट ठेवायचे आहेत. त्या कोणकोणत्या टर्म आहेत, एक आहे ॲम्प्लिट्यूड, दुसरी आहे फ्रिक्वेन्सी, तिसरी आहे फेज आणि चौथी आहे पल्स. ओके, सो ज्यावेळी ॲम्प्लिट्यूड मॉड्युलेशन असेल त्यावेळी हे 3 कॉन्स्टंट राहणार, ज्यावेळी फ्रिक्वेन्सी मॉड्युलेशन असेल त्यावेळी ॲम्प्लिट्यूड फेज पल्स कॉन्स्टंट राहणार, आणि ज्यावेळी फेज मॉड्युलेशन असेल त्यावेळी ॲम्प्लिट्यूड फ्रिक्वेन्सी आणि पल्स कॉन्स्टंट राहणार आहे. ओके, सो दिस इज हाऊ वी कॅन राईट द डेफिनेशन्स ऑफ ऑल मॉड्युलेशन.